पुणे येथील यादवनगर परिसरात शिवसेना शाखेच्या माध्यमातून शिंदे गटाचे अप्रभाग क्षेत्रप्रमुख तुषार भालेराव यांच्या प्रयत्नाने स्नेह मेळावा पार पडला। या प्रसंगी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण आणि मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक मयूर पाटील, उपशहरप्रमुख अंकुश जोगदंड तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षणीय होती। स्नेह मेळाव्याचे आयोजक तुषार भालेराव यांच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणीचा तसेच इतर विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक उपक्रम राबविण्यात आले। तर निवडणुकीपूर्वी मोहने परिसरात शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचं जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी सांगितलं। आज मोना मध्यवर्ती शाखा शिवसेना आयोजित कौटुंबिक मेळावा व स्नेह भोजनाचे आयोजन आज येथे मोना पाटील नगर शालेमच्या ग्राउंडमध्ये केलेले आहे। याचे मुख्य आयोजक आहेत तुषार भालेराव यांच्या मार्फत आज या परिसरामध्ये हा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आणि कौटुंबिक मेळावा इथे लावलेला आहे। याच्यामध्ये महिलांसाठी खास करून आकर्षक पैठणीचा खेळ, याच्यामध्ये 11 पैठणी इथे बक्षीस म्हणून महिलांना दिल्या जातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना एकत्र आणण्याचं काम तुषारजी भालेराव यांनी केलेले आहे। आणि आम्ही तुषारजी भालेराव यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या मार्फत आपल्या शिवसेना परिवारातील सर्व सदस्यांना एकत्र करून हा कौटुंबिक मेळावा आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम इथे केलेला आहे। त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपण जी गर्दी बघत आहात हे शिवसेना प्रेमींची गर्दी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना राबवली, त्याचा परिणाम म्हणून लाडक्या बहिणी शिवसेना पक्षावर या ठिकाणी अनेक पद्धतीने या ठिकाणी कामं करत आहेत। या ठिकाणी जरी पुणे जिल्ह्यातर्फे जरी कार्यक्रम लावण्यात आला असला तरी हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी महिला ज्या जमल्या आहेत त्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या सुना आहेत, त्या ठिकाणी लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत। म्हणून हा एक मेळावा जो आहे हा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जी ताकद आहे मोन्यामधली हा दाखवण्यासाठी मेळावा आहे आणि विरोधकांच्या धडकी भरावा असा मेळावा झालेला आहे। त्यामुळे विरोधकांनी या गर्दीची हे लक्षात घेऊन आमचा विरोध करणं सोडून द्यावं आणि बिनविरोध निवडणूक शिवसेना निवडून द्यावं।